आपल्या मराठीच्या इन्स्टा लाईव्हवर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या आपल्या सेलिब्रिटी गेस्ट खूप खास आहेत. अ, त्यांची वेगळी अशी ओळख करून द्यायची गरज भासत नाही मला, कारण की सलमान खान, शाहरुख खान, रणबीर कपूर यांच्या एक ग्लॅमरस आई म्हणून तुम्ही त्यांना पडद्यावर पाहत आला आहात. आणि सो तुम्हाला कळलंच असेल मी कोणाबाबतीत बोलतोय. नन अदर दॅन स्मिता जयकर मॅम. आज आपण स्मिता मॅमशी गप्पा मारणार आहोत. फ्रंट ऑफ द कॅमेरा तुम्ही त्यांना ओळखताच, पण बॅक टू द कॅमेरा त्यांची एक वेगळं ओळख आहे, स्पिरिच्युअल ओळख आहे. त्याच्या बाबतीत आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तर मी आता स्मिता मॅमला कनेक्ट करतो. स्मिता मॅमची रिक्वेस्ट मला काही अजून आलेली नाहीये. मी चेक करतोय. स्मिता मॅम, येस. सो स्मिता मॅम आलेल्या आहेत. हॅलो स्मिता नमस्कार. मॅम. नमस्कार. नमस्कार. बोला. आपल्या मराठीच्या पेजवर तुमचं स्वागत आहे. थँक्यू. कशा आहात स्मिता मॅम तुम्ही? अजूनपर्यंत तरी व्यवस्थित आहे. घरीच आहात? आय होप सो. या आता इम्पॉसिबल आहे, म्हणजे इच्छा असली तरी तुम्ही जाऊ शकत नाही बाहेर. सो घरी बसणंच योग्य आहे. जे आहे ते आहे. यू हॅव टू ऍक्सेप्ट इट. राईट, बरोबर. सो सर्वप्रथम क्वेश्चन आन्सर्सला मी स्टार्ट करतो. सगळ्यात पहिला क्वेश्चन माझा तुम्हाला असा आहे, काय चाललंय क्वारंटाईन मध्ये? माझं व्हेरी ऑनेस्टली माझं जवळजवळ रोजच लाईव्ह किंवा झूम प्रोग्राम्स वगैरे लाईंड अप आहेत, वेबिनार्स लाईंड अप आहेत. ह्या सगळ्या गोष्टी तर माझ्या म्हणजे रोजचे 2-2 सेशन, एक सेशन तर कमीत कमी असतंच रोजचं. तेव्हा त्याच्यात माझा वेळ जातो. पुन्हा सकाळचा सगळा वेळ माझा पूजा ध्यान ह्याच्यामध्ये जातो. लंच टाइम नंतर हे सेशन सगळे सुरू होतात. मी युजली सकाळचं सेशन करत नाही अनलेस इट इज रिक्वायर्ड. आणि बेस्ट टाइम ह्या सेशनला इव्हनिंग टाइमच असतो. तर मग दुपार झाल्यापासून हे काय 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 सुरू होतं. मग तेव्हा त्याची तयारी करणं, तयार होऊन बसणं वगैरे ह्याच्यात वेळ जातो. दॅट्स ऑल. म्हणजे माझं बेसिकली जास्त आमच्या आश्रमाच्या थ्रू जे आम्हाला मेडिटेशन सगळ्यांसाठी प्रे करण्यासाठी जे काय दिलं जातं त्याच्यामध्ये माझा वेळ बराच जातो. त्या साधना कराव्या लागतात आम्हाला. ओके. स्मिता मॅम, तुम्ही याच्या आधीच मी प्रेक्षकांना आपल्या सांगत होतो की अभिनया व्यतिरिक्त तुमचं एक वेगळी ओळख आहे, एक वेगळं जग आहे, स्पिरिच्युअल जग. त्याच्यात तुमचं खूप काम आहे. गेली 35 वर्ष तुम्ही त्याच्याबरोबर काम करत आहात स्पिरिच्युअल याच्यामध्ये क्षेत्रात. तर सगळ्यात पहिला माझा तोच प्रश्न आहे की स्पिरिच्युअल गुरु म्हणून तुम्ही काम करता, गाईड करता, हजारो लाखो ऑडियन्स असतो, इंटरनॅशनल नॅशनल लेवलला तुम्ही काम करता. तर त्याच्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगा ना, काय एक्झॅक्टली स्पिरिच्युअलिटी म्हणजे काय, याचा अर्थ काय? बऱ्याच जणांना तो माहिती नसतं. खरी गोष्ट आहे. हल्लीच्या युथला तर स्पिरिच्युअलिटी म्हटलं की त्यांना भीतीच वाटते. ते लोक लांबच पळतात, कारण त्याचा अर्थ लोकांना कळलेला नाहीये. स्पिरिच्युअलिटी म्हणजे लोकांना वाटतं की आपण आपले कपडे भगवे वस्त्र घालणार, रुद्राक्ष घालणार, हे ते घालणार, अंगठ्या फांगठ्या आणि सगळं, तर तुमची वेशभूषा बदलणार, तुमची राहणी बदलणार, बरंच काय काय तुम्हाला करायला सांगितलं जाईल, साधना, हे ते, उपवास, जप, तप, असलं काहीही नाहीये. तर आमचे जे गुरु आहेत मैत्रेय दादाश्रीजी, आमचा आश्रम आहे छोटासा कर्जतला. तर दादाश्रीजी आम्हाला नेहमी सांगतात, म्हणजे त्यांची हे वाक्य आहे, ही वाक्य आहे ती, स्पिरिच्युअलिटी सिम्पलर दॅन द वर्ड सिम्पल. तर ते इतकं खरं सिम्प्लिसिटी स्पिरिच्युअलिटी. आणि तेच बरेच लोकांना जमत नाही. आपण नेहमी सगळे मुखवटे घालून फिरत असतो ना सदैव, लोकांना इम्प्रेस करण्यासाठी काय काय गोष्टी करत असतो.
त्या आता सगळं ते इम्प्रेशन वगैरे सगळं मोठ्या मोठ्या गाड्या गॅरेजमध्ये राहिल्या आहेत, सगळे ब्रँडेड कपडे, बूट, बॅग, सगळं सगळं राहिलंय. तेव्हा आता तुमचं खरं आयुष्य, तुम्ही खरं सिंपल आयुष्य तुम्ही जगताय. खरंय. खाणं, पिणं, राहणं, 3 कपडे, ह्या व्यतिरिक्त कपडे नाही. आज जे घालायचं ते उद्या घालायचं ते, आणि रात्रीचे कपडे, ह्याच्या व्यतिरिक्त तुमचे कपडे तुम्ही तेच आहेत. सो ही जी सिम्प्लिसिटी आहे, दॅट इज स्पिरिच्युअलिटी. राईट. ओके. स्पिरिच्युअलिटी मोठा भाऊ केल्या लोकांनी, इट इज नॉट लाईक दॅट. खरं. स्मिताताई, स्पिरिच्युअलिटी मध्ये तुमची जर्नी कशी सुरू झाली त्याच्या बाबतीत आम्हाला थोडस ऐकायला आवडेल. तुम्ही कसे कनेक्ट झाला या क्षेत्राशी? ऍक्च्युली पहिलं वर्ष जे माझं फिल्म लाईन मध्ये एंटर होण्याचं जे पहिलं वर्ष, त्याच पहिल्या वर्षी मला माझे पहिले गुरु भेटले. म्हणजे माझ्या नवऱ्यानेच इंट्रोड्यूस करून दिलं होतं माझ्या पहिल्या गुरुना, प्रभूजी. ते आता नाही आहेत हयात. तर त्यांच्याकडे मी फर्स्ट टाइम जेव्हा गेले तेव्हा त्यांनी मला एक पुस्तक दिलं होतं, जे आता खूपच फेमस झालंय, लॉज ऑफ द स्पिरिट वर्ल्ड. ते पुस्तक वाचल्यानंतर दॅट वॉज अ गेम चेंजर. ते पुस्तक वाचल्यानंतर माझी ही इनर जर्नी सुरू झाली. म्हणजे मला एकदम प्रकाश पडला की बापरे, हे असं असेल तर मला मरायच्या आधी असं नाही, म्हणजे आयुष्य माझं मला चेंज करायचं, आतून परवरित व्हायचं. तशी माझी ती जर्नी सुरू झाली आणि त्यांनी मला बरेच वर्ष गाईड केलं प्रभूजीने. आणि मग तिकडनं मग माझे मार्ग असे वेगळे व्हायला लागले. मी बऱ्याच गुरूंकडे गेले, बरेच प्रोसेसेस स्वतःवर केले, खूप वाचन केलं. माझं चक्रध्यानावर खूप डीप अभ्यास आहे माझ्या गुरूंच्या थ्रू. चक्रध्यानाचे क्लासेस मी जवळजवळ गेली 20 वर्ष घेते रेग्युलरली. तर हे सगळं मग आपोआप वाढत गेलं. पुन्हा प्रभूजींनी मला एक ऑटो रायटिंग हा एक त्यांनी म्हणजे इथे हात ठेवला आणि त्यांनी मला सांगितलं की जाऊन कर ऑटो रायटिंग. तर हे ऑटो रायटिंग हे बरेच लोकांना माहिती नाहीये. अर्थात तुम्हाला जास्त माहिती हवी असेल तर माझं युट्यूब चॅनल आहे माझं, ते तुम्ही जरूर सबस्क्राईब करावं. आणि ते युट्यूब चॅनलवर ऑटो रायटिंग हा एक आहे सब्जेक्ट. तर तो तुम्ही बघा, म्हणजे तुम्ही जे वाचून बघा, तुम्ही ऐकून बघा तो ऑटो रायटिंग. तर हे जे आहे ऑटो रायटिंगचं, ते त्यांनी मला, म्हणजे दॅट वॉज अ ब्लेसिंग दॅट ही गेव मी. तर ते मी करते कित्येक वर्ष त्याला झाली, 25-28 वर्ष ऑटो रायटिंग करण्यात झाली. सो ते मी ते करते. आणि अशा गोष्टी बऱ्याचशा अशा उलगडत गेल्या. तर आता माझे जे मास्टर आहेत दादाश्रीजी, जवळजवळ 8-9 वर्ष मी त्यांच्याशी कनेक्टेड आहे. ओके. स्मिता मॅम, जसं तुम्ही उल्लेख केला की कर्मकांड या गोष्टी, म्हणजे भगवे वस्त्र घालणे वगैरे, तर ह्याची स्पिरिच्युअलिटी नाहीये. तर त्याच्या अनुषंगानेच मला एक प्रश्न विचारायला आवडेल की धर्म आणि आध्यात्मिकवाद याच्यातला डिफरन्स काय, तो आम्हाला जरा सांगा. खूपच डिफरन्स आहे. धर्म म्हणजे रिलिजन तुम्हाला डिवाइड करतं. तू ह्या धर्माचा, मी त्या धर्माचा, तो माझा धर्म, आमच्या धर्मात असं नाही चालत, आमच्या धर्मात तसं चालतं. हे सगळं डिव्हिजन आहे. स्पिरिच्युअलिटी मध्ये डिव्हिजन नाही. जिथे डिव्हिजन असेल तो धर्म माणसाने बनवलेला आहे. स्पिरिच्युअलिटी हे दैविक आहे. स्पिरिच्युअलिटी मध्ये जे तुला जे करायला, म्हणजे जे तू करू शकतोस ते अख्खं जगाने करायला पाहिजे. म्हणजे इट इज इक्वल फॉर ऑल. भेद नाहीये. भेद फक्त रिलिजन मध्ये येतो. स्पिरिच्युअलिटी सगळ्यांना ऍप्लिकेबल आहे. मग आमच्या धर्मात असं चालतं आणि तुमच्या धर्मात असं चालतं, हा इकडे प्रकार नाही. सो जे प्रत्येक ह्युमन बिईंगला ऍप्लिकेबल आहे, दॅट इज स्पिरिच्युअलिटी. ओके. आणि रिलिजन डिवाइड करतं लोकांना. हो, रिलिजन मध्ये खूप रिच्युअल्स असतात. तुम्ही ही प्रार्थना करायला हवी, ती प्रार्थना, म्हणजे स्पिरिच्युअलिटी मध्ये देखील तुम्हाला आवडत असेल ती प्रार्थना तुम्ही करा. त्याच्यावर जबरदस्ती नाही. आपल्याकडे जबरदस्ती असते. तर ती जबरदस्ती, हा. सो यू हॅव टू बी अबाउट रिलिजन, बी स्पिरिच्युअल. रिलिजन हा एक मार्ग असू शकतो. तुमचा देव धर्म, तुमची पूजा पाठ, जेव्हा काय असेल ते तुमचा मार्ग बनू शकतं, पण पुढे यू हॅव टू बी स्पिरिच्युअल. ओके. स्मिताताई, मला अजून विचारायला आवडेल की आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन माणसाचा कसा पाहिजे आणि तो बदलायचा असेल तर तो कशा प्रकारे बदलला पाहिजे, याच्या बाबतीत थोडंसं सांगा. माणसाचा दृष्टिकोन बदललाच पाहिजे.
म्हणजे ओके. तुमची इंटरनली तुम्हाला चेंज होणं तुमच्याकडे चॉईसच नाहीये. ट्रान्सफॉर्मेशन ज्याला म्हणतो, परिवर्तित होणं हे व्हायलाच हवं. आणि व्हायलाच हवं. हे जर तुमच्या आता लक्षात येत असेल तर त्या हिशोबाने अनुषंगाने तुम्ही तुम्हाला येतील मार्ग. पहिल्यांदा अनअवेअरनेस नाही, आपण अचेत असतो, आपण सचेत नसतो या गोष्टीला. हा सगळ्यात मोठा आजार आहे माणसांचा. खरंय पहिले खरंय. अवेअर व्हा की तुम्हाला चेंज होता. व्हेरी गुड की तुझ्या मनात आता हा विचार आला, तुम्हाला हा विचारलंस आता की चेंज व्हायचं असेल तर जसं चेंज जर तुम्हाला व्हायचं असेल इंटरनली, तर तुम्हाला तसे मार्ग तुम्ही शोधू शकता. आता म्हणजे माझ्यावरचा विश्वास असेल तुम्ही मला कुठच्याही माझ्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही मला कनेक्ट करू शकता. मी आमच्या आश्रमाच्या थ्रू बोध हा एक कार्यक्रम असतो. तो आता 31 तारखेला आहे. तो फेसबुकवर वगैरे सगळीकडे आहे. मैत्रीबोध परिवार बोध लेवल 1 जो फ्री आहे, फ्री ऑफ चार्ज. ओके ओके. तर ज्यांना करायचा असेल तर तो ऑनलाईन आता सध्या सुरू झालेला आहे, बिकॉज आता सगळंच ऑनलाईन झालेलं आहे. ते तर आहेच. आणि ते त्याच्यासाठी जर तुम्हाला एनरोल करायचं असेल 31 ला आहे पहिला आत्ता बोध लेवल 1, जेणेकरून तुमची आतली जर्नी सुरू होईल. तुम्ही अटेंड करा. मग तुम्हाला नाही आवडलं, नाही पसंत पडलं, ठीक आहे, जबरदस्ती नाही, पण ऍटलीस्ट स्टार्ट समवेअर. तुम्हाला माहिती नसेल कुठून सुरू करायचं तर ऍटलीस्ट इथून तरी सुरू करा. तर तुम्हाला मी एक नंबर सांगते. तुम्हाला एक नंबर सांगते. वंदना मॅडम म्हणून आहे, त्यांचा नंबर आहे 9322290211. 9322290211. ह्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा. 31 तारखेला आहे आता लेवल 1 बोध. तुम्ही तो अटेंड करू शकता. आणि नाहीतर मग पुढे ते तुम्हाला गाईड करेल ह्याच्या बाबतीत. पण जर्नी सुरू करा. परिवर्तित व्हायचं असेल ना तर ही जर्नी कुठेतरी सुरू करा. तुमच्यावर प्रोसेस होणं गरजेचं आहे. एक एक्झाम्पल मी देते. जसं हे सगळ्यांनाच माहितीये, आपण फुलपाखरू बघतो ना, फुलपाखरूची जर्नी बघितली सगळी अख्खी, लावा प्युपा हे ते सगळी ती जर्नी अख्खी. आणि नंतर शेवटच्या स्टेजला तिथे त्या ह्याच्यामध्ये कुकून मध्ये ते असतं, ते माहितीये, त्या एका कवच असतं त्याला ते वरती. तिकडे त्याची फडफड चाललेली असते. आता त्यावेळीच आपल्याला दया आली आणि ते जर वरचं कवच आपण फाडलं तर ते फुलपाखरू कधीच उडू शकणार नाही. खरंय खरंय. कारण त्याला तेवढी तो प्रयास पाहिजे ते कुकून तोडण्यासाठी. त्याचे हात पाय स्ट्रॉंग व्हायला पाहिजे, त्याची पंख उघडायला पाहिजे. ते त्याला जावंच लागतं त्या प्रोसेसच्या थ्रू. तेव्हाच ते फुलपाखरू म्हणून मस्त उडू शकतं आणि ते छान दिसतं. माणसांच्या बाबतीत परिवर्तन ह्याला हेच म्हणतात. तर यू हॅव टू अंडरगो अ प्रोसेस. तुमच्यावर हे प्रोसेसेस व्हायला हवे जेणेकरून तुम्हाला ते लक्षात येत, म्हणजे ते चेंज लक्षात येतो. आणि पुन्हा बोधचा एक आणखीन फायदा असा आहे की आमच्याकडे शक्तिप्रवाह म्हणून हा प्रोसेस आहे. शक्तिप्रवाह इज ट्रान्सफर ऑफ एनर्जी. आणि मेडिकली इट हॅज बीन प्रूव्ड की तुमचं जे वायरिंग आहे ब्रेनचं ते त्या शक्तिप्रवाहाच्या थ्रू चेंज होतं. मेडिकली प्रूव्ह केलेलं आहे डॉक्टर्सने. ओके. हा, तर तो चेंज, आता तुम्ही स्वतःहून चेंज करू शकत नाही. तुम्हाला बाहेरून मदत हवी, कारण तुम्हाला माहिती नाही काय करायचं ते. आय एम देअर टू हेल्प यू. यू कॅन आस्क मी एनी टाइम. राईट. नक्कीच आपले प्रेक्षक जॉईन होतील आणि स्वतःला परिवर्तन घडवण्यात तुम्ही पण त्यांना हेल्प करा. स्वतःची. स्मिताताई, मला एक विचारायचं की कृतज्ञता आपण म्हणजे आपल्याला एवढं आज मिळालेलं आहे, एक लक्झुरियस लाईफस्टाईल आपण जगत असतो किंवा सगळ्या सुखसुविधा आपल्याला आज आहेत, तरी पण आपण कृतज्ञ नसतो किंवा आपण एखाद्याने आपल्याला मदत केली तेवढ्यापुरतं थँक्यू बोलून आपण म्हणजे मॅटर ओव्हर करतो. पण कधी आपण मनापासून की बाबा खरंच हा माणूस आपल्याला आपल्या पडत्या वेळेत आपल्याला मदतीला आला किंवा ती एक कृतज्ञता असते ती आपण व्यक्त करायला विसरतो कुठेतरी किंवा करत नाही, तर त्याच्या बाबतीत तुम्ही काय सांगता? फॉरगिव्हनेस, ऍटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड हा आपल्यामध्ये उपजत यायला हवा. आता काय काय गोष्टी व्हायला हवं, जसं फॉरगिव्हनेस व्हायला हवं, ग्रॅटिट्यूड कृतज्ञता आपण आपल्याला ती व्हायला हवी. अमुक एक कोणी माणसाकडनं केलं की आपल्याला थोडा वेळ त्याच्यामध्ये वाटतं अरे बाबा थँक्यू तू माझ्यासाठी एवढं केलंस ना, पण ही तुमच्यामध्ये उपजत ऑटोमॅटिकली व्हायला हवी. आता ह्या सगळ्या गोष्टी
तुमच्यात आतल्यात बदल झाला ना की ते ऑटोमॅटिकली होतात. नाही तर आपल्याला त्या फोर्स कराव्या लागतात. अर्थात ग्रॅटिट्यूड आपण फोर्स करून घ्यावंच जरूर. आपण कित्येक गोष्टींना ग्रॅटिट्यूड, एक तर आपण सकाळी उठतो, जागे होतो, हे एक मुख्य मोठं ग्रॅटिट्यूड आहे की आज 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 मी आणखीन एक दिवस पाहिला. इजंट इट? ते पुन्हा म्हणजे साध्या गोष्टी आपण ब्रीथ करतो, एअर ब्रीथ करतो, श्वास घेतो नाही का, खरं श्वास घेतो, ही कंटिन्युअसली आपण जन्माला येईपासून आल्यापासून मरेपर्यंत श्वास चालू असतो, झोपेत देखील चालू असतो. खरंय खरंय करेक्ट? तर हे चालू असतं सतत. हे कोणीतरी करतंय ना आपल्यासाठी. करतंय, खरंच आहे. तिथं वर बसलेला एक कोणतरी आहे, कोणीतरी आहे जो दैवी शक्ती. हे काहीतरी चालू आहे आपल्याकडे. हे ह्या गोष्टींचं कसं तुम्ही म्हणजे या बेसिक गोष्टी आहेत. आपलं शरीर व्यवस्थित आहे, 2 पायांवर आपण चालू शकतो, आपल्याला नाक डोळे सगळं आहे, व्यवस्थित सगळं आहे, सगळी ऑर्गन्स आपले व्यवस्थित काम करतात, सगळं करतात. किती लोकांचे केवढे शारीरिक प्रॉब्लेम्स आहेत. खरं मग नुसत्या मोठ्या मोठ्या गोष्टींसाठी तुम्ही ग्रॅटिट्यूड ऑफर करणं हे तर झालंच, ह्या गोष्टी खरंय. ह्या सगळ्यात मेन गोष्टी आहेत, बेसिक गोष्टी ज्याला आपण म्हणू त्या आहेत. एक्झॅक्टली. सो यू हॅव टू हॅव दिस ॲटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड. पण जसं तुमच्या आतमध्ये परिवर्तन व्हायला लागतं ना चिन्मय, तसं ह्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली अवेअरनेस मध्ये येतो, आपण सचेत होतो आणि ऑटोमॅटिकली ह्या गोष्टी घडतात. धरतीला कितीतरी ग्रॅटिट्यूड द्यायला पाहिजे. आपली माता, धरती माता, सगळं मिळतं तर आपल्याला तिच्याच कडनं. आपण जगतोय, जीवित आहोत ते तिच्याचमुळे ना. खाणं पिणं कपडा लत्ता सगळं तिकडनंच येतं. सोनं चांदी हिरे माणकं मोती तिथनंच येतं. इजंट इट? आणि ह्या आपण बेसिक गोष्टींचा कधी विचारच करत नाही. म्हणजे रादर मी पण कधी केला नाही. आज तुम्ही तेव्हा मला विचार होतो की खरंच की किती बेसिक गोष्टी आपल्याला माहितीच नाहीयेत किंवा आपल्याला माहिती असतात पण आपण त्याचा कधी सिरियसली विचारच करत नाही किंवा कृतज्ञता व्यक्तच होत नाही आपल्याकडनं. करेक्ट. ह्या गोष्टी कारण आपण अचेत आहोत. अनअवेअरनेस. स्मिताताई, मला अजून विचारायला आवडेल की एक सुखाची अशी व्याख्या जी आहे ती पूर्णपणे बदलूनच गेलेली आहे. म्हणजे आधी पूर्वी बघायचं झालं तर एक चांगलं फॅमिली लाईफ असेल तर ते खूप एक सुखी फॅमिली असायची, एक छोटस कुटुंब असलं तरी. आता छोटस कुटुंब असू द्या किंवा मोठं कुटुंब असू द्या, लाईफस्टाईल नावाचा एक प्रकार जो आलेला आहे 21 सेंचुरीमध्ये, त्याने माणसाचं एक सुखाची व्याख्याच बदलून टाकलेली. तर त्याच्या बाबतीत आम्हाला सांगा ना की खरी एक्झॅक्ट सुखाची व्याख्या काय आणि ती कशी पाहिजे? प्रत्येकाची सुखाची व्याख्या वेगळी आहे. तर जे तू सांगितलंस की बाहेरच्या आपलं जग ना सगळं आउटवर्डली झालंय, मटेरियलिस्टिक गोष्टी. मला हे मिळालं तर मी सुखी आहे, मला एवढी मोठी गाडी माझ्याकडे असेल ते, मला एवढं इन्कम असेल ते, मला 4 फिल्म्स मिळाल्या, माझ्या 4ही फिल्म्स फ्लॉप हिट सुपरहिट झाल्या. तर पण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सगळ्यांना माहितीये की ह्या सगळ्या मोमेंटरी आहेत, थोडा वेळ राहतात, त्या कायम नाहीच होत. कारण आपण बाहेर सुख शोधण्याचा प्रयत्न करतो, ही चुकीचीच गोष्ट आहे. खरं म्हणजे सुख बाहेर नाहीच आहे. सुख जे आहे ते आतमध्येच आहे, पण ते कसं शोधायचं इथेच अध्यात्म येतो. हे रिअलाइज होणं इथेच अध्यात्म येतो. हे असं सांगून मला नाही सांगता येणार की सुख तुमच्या आतमध्ये कसं आहे आणि ते कसं शोधायचं. त्याच्यासाठी यू हॅव टू फील युअर ओन आणि त्याच्यातनं तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळू शकतं. करेक्ट. बाहेरच्या गोष्टीमध्ये सुख नाहीच आहे. ही गोष्ट जर तुम्हाला कळली तर तुम्ही लक्षात, म्हणजे मग कुठे सुख आहे हा प्रश्न येतो. जर बाहेर नाही तर मग कुठे सुख आहे? तर मी त्याला तर यात माझ्या बरोबर मी तुम्हाला दाखवते कुठे कुठे सुख आहे ते. मी जे सांगते ते करा, मी तुम्हाला हेल्प करू शकते, म्हणजे माझ्या परीने मी तुम्हाला हेल्प करू शकते. बाकी इट इज युअर जर्नी. पाऊल तुम्हाला उचलायचंय. मी तुमचं पाऊल मी तुम्हाला खेचून आणू शकत नाही. खरंय. इनिशिएटिव्हली तुम्ही स्वतःहून केलं तर काहीतरी तुमच्यात बदल होणार आहे, तुमच्या आयुष्यात बदल होईल. आणि हे व्यसन आहे बरं का. स्पिरिच्युअलिटी हे एक अतिशय चांगलं व्यसन आहे. सगळी व्यसन वाईट आहेत पण हे व्यसन अतिशय चांगलं आहे, टू गेट इन टू स्पिरिच्युअलिटी. खरंय. स्मिताताई, जसं तुम्ही मला सांगितलं की
तुमचं जे फिल्म करिअर स्टार्ट झालं आणि तेव्हाच तुमचं स्पिरिच्युअलिटीची जी हे होता अभ्यास किंवा त्याच्या मार्गाला तुम्ही लागला. तर तुमचं आता सेलिब्रिटी म्हणल्यावर हेक्टिक शेड्यूल्स असतात, 15-15 तास शूटिंग्स असतात. तर ह्याच्यातनं तुम्हाला ह्या सगळ्यासाठी कसा वेळ मिळायचा त्याच्या बाबतीत आम्हाला जरा सांगा. एक तुला सांगते चिन्मय, एखादी गोष्ट जर आपण मनात घेतली तर ओके. त्याच्यासाठी वेळ मिळतो. आता ही लोक जे ऍक्टर्स आहेत, हिरो हिरोईन, जे सगळेजण जिम मध्ये जाणारे आहेत, सगळं त्या शरीरावर केवढं काम. एकही ऍक्टर असं मला माहिती नाही की जो सकाळी जिम मध्ये गेल्याशिवाय तो सेटवर जातो. त्याच्यासाठी तुम्ही वेळ काढता ना. खरं. ज्या गोष्टी आपल्याला हव्यात त्याच्यासाठी आपण वेळ काढतो. पण तुम्हाला परमेश्वर हवाय की नाही ते डिवाइन, म्हणजे परमेश्वर गॉड बीड बोलणं मला आवडत नाही. डिवाइन जे आहे ते सोर्स आहे, जिकडनं आपण आलोय, त्याच्यासाठी त्याच्यावर तुमचं प्रेम आहे तर तुम्ही वेळ काढाल. नसेल तर मग आज नको, जाऊ दे, आज मला वेळ नाही, उद्या करते. उद्या, टुमॉरो नेव्हर कम्स. टुमॉरो इज अ मिथ. टुमॉरो इज ऑलवेज अ डे अवे. टुमॉरो नेव्हर कम्स. जे करायचं ते आता. आणि एकदा तुम्ही सुरू केलं तर तुमच्या लक्षात आलं की तुमच्यात परिवर्तन होतं आणि कसं एक 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 हळूहळू खुलत जातं आतनं सगळ्या गोष्टी, ज्याची जाणीव व्हायला ते ऑटोमॅटिकली त्याचं टेम्पटेशन होतं. ज्या गोष्टी आपल्याला हेल्प करतात त्या गोष्टी आपण करतोच, नाही का. खरंय खरंय. तर बाकीच्या सगळ्यांसाठी जसं आपण वेळ काढतो तसं ह्याच्यासाठी जर तुम्हाला आवड असेल, खरंच बदलायचं असेल, तुम्ही तुमचा देह सोडण्याच्या आधी तुम्ही एक कम्प्लिटली डिफरंट ह्युमन बिईंग म्हणून तुम्ही जाल, हे जर तुम्हाला हवं असेल तर यू विल डू इट. अदरवाइज यू कॅन स्टे देअर, नो प्रॉब्लेम. इफ यू एन्जॉय युअर लाईफ लाईक दिस, इट इज ऑल राईट, स्टे देअर. तुम्ही जसं आता म्हणतात की एक दैवशक्ती म्हणा किंवा व्हॉट एव्हर एक एनर्जी असते, थर्ड एनर्जी. तर त्याच्या अनुषंगानेच मला विचारायचं आहे की दैवशक्ती किंवा एक कर्मकांड जे असतं, कर्मकांडाची आणि अध्यात्मविद्येची कशी सांगड आपण घालू शकतो. कर्म आहेच. कर्माचा एक वेगळा चॅप्टरच आहे. आता इथे मी तो सुरू करत नाही कारण त्याला जवळजवळ मला 3-4 तास लागतील हे करायला, तो एक्सप्लेन करायला. सो कर्माच्या ह्याच्यामध्ये आता पण पण कर्म आपण प्रत्येक जण, इट इज देअर व्हॉट यू सो यू रीप. जे तुम्ही पेरता ते तुम्हाला त्याची फळं मिळतात. हा लॉ आहे, करेक्ट. आता स्पिरिच्युअलिटी तुम्हाला कसं हेल्प करते तुमची कर्म कमी करण्याला. स्पिरिच्युअलिटी जी तुमची म्हणजे गुरुमध्ये ती क्षमता आहे की तुमची जी छोटी छोटी कर्म आहेत ती गुरु शिफ्ट करू शकतात. मोठं प्रारब्ध नाही, पण छोटी कर्म. म्हणजे आता सपोज एखाद्या ऍक्सिडेंट मध्ये तुमचा जर मृत्यू असेल तर तो मृत्यू होणार नाही, पण तुम्हाला काहीतरी छोटे मोठे फ्रॅक्चर्स होतील. इतकं हस्तक्षेप आपले लिव्हिंग गुरु करू शकतात. बापरे. हा, तेवढी त्यांची क्षमता आहे त्या गुरुना की ते तितकं तुमचं शिफ्ट करू शकतात. कळलं. म्हणून हे अध्यात्मामध्ये, म्हणून तुम्हाला एक लिव्हिंग गुरु हॅज टू बी देअर विथ यू, गाईड करायला तुम्हाला. तर कर्माचा एक हिशोब आहेच, पण देअर इज समबडी टू प्रोटेक्ट युअर कर्मास, टू टेक केअर ऑफ युअर कर्मास. स्मिताताई, तुमचा चक्रांवर पण खूप अभ्यास आहे. कुंडलिनी चक्र आहेत जी आपली 7, तर त्याच्यावर तुमचा खूप दांडगा असा अभ्यास आहे. तुमचं एक बुक पण आहे, त्याच्यातनं बऱ्याचशा प्रेक्षकांना ते माहिती पण असेल. तर त्या बुकचं नाव पण आम्हाला जरा सांगा आणि चक्रांच्या बाबतीत पण सांगा की एक्झॅक्टली कुठलं चक्र काय आपल्या आयुष्यात एक बदल आणू शकतो, त्याच्या बाबतीत आम्हाला. मी पुस्तकांची नावं सांगते. पहिलं माझं पुस्तक आहे बिफोर टुमॉरो आणि दुसरं आहे इन एव्हरनेस. दोन्ही पुस्तकं अमेझॉनवर आहेत. ओके. चक्रांचा मी क्लास आता नाही घेऊ शकत, पण सांगू शकते मी तुम्हाला चक्रांचा काय उपयोग आहे तुम्हाला सांगू शकते. चक्रास तुमचं जवळजवळ 85 to 90% तुमचे लाईफचे प्रॉब्लेम्स आहेत ते निघून जातील जर तुमची चक्रास करेक्टली अलाइन्ड आणि ऍक्टिव्हेटेड असतील तर. चक्रास हे 7 एनर्जी सेंटर्स आहेत आपल्या बॉडीमध्ये, जे पूर्ण तुमचं फिजिकल, इमोशनल, फायनान्शियल, मटेरियलिस्टिक, स्पिरिच्युअल सगळ्या बाजू आर टेकिंग केअर ऑफ बाय द चक्रास. ज्याचं ज्ञान अजूनपर्यंत खूपच कमी लोकांना, मी जेव्हा क्लास घेते त्यांना विचारते हाऊ मेनी पीपल नो अबाउट चक्रास, तर हार्डली 2-3 हात वरती येतात. माझं
दुःख म्हणा किंवा हे असं का आहे जास्त की आपल्याला आपल्याबद्दल म्हणजे जगाबद्दल, जगाच्या पलीकडे, स्पेस, बियॉन्ड, पाताळ, आकाश, सगळ्याची गोष्टीची माहिती, इतकी माहिती आहे त्या बाबतीत, पण आपल्या स्वतःच्या शरीरामध्ये काय आहे हे आपल्याला माहिती नाही आणि हे आपल्याला कोणी शिकवत नाही. लॅक ऑफ नॉलेज. खरंय. कोणीही शिकवत नाही. ज्या गोष्टी आपल्याला ज्या वेदात आणि उपनिषदमध्ये आहेत त्या आपल्याला कोणी शिकवलेल्या नाही, त्या कोणी सांगतच नाही. जे आपले मूळ आहे, आपलं ह्या अस्तित्वाचं मूळ आहे ते, आणि त्याच्याबद्दल कोणी सांगत नाही, तर कसं म्हणजे काय करायचं त्याचं आता? तेव्हा सगळं लाईफ तुमचं पूर्ण चेंज होईल इफ यू डू द चक्र. पुन्हा चक्र मेडिटेशन फॉर बिगिनर्स हे माझ्या युट्यूब चॅनलवर आहे. पुन्हा हे जी लोक प्रेक्षक जी बघत आहेत त्यांना पुन्हा माझी सांगणं म्हणजे विनंती आहे की तुम्ही माझं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तिकडे ते आहे चक्र मेडिटेशन फॉर बिगिनर्स. ते बघा, ते फॉलो करा. तुम्ही स्वतः करायला सुरुवात करा, तुम्हालाच कळेल काय आहे ते, कसा तुमच्यात फरक होईल ते. असं त्याचं ज्ञान आता देणं शक्य नाही. तो माझा क्लास असतो, जवळजवळ 2 दिवसाचा क्लास असतो माझा तो. तर ते डिटेलमध्ये जाणं शक्य नाहीये त्याच्याबद्दल. पण तुम्ही नुसतं चक्रध्यान केलं तरी पण तुम्हाला यू विल फील द डिफरन्स. 10-15 दिवसामध्ये यू विल फील द डिफरन्स. ओके. थोडं स्पिरिच्युअलिटी कडनं आपण थोडं फिल्म इंडस्ट्रीकडे घेऊयात. आम्हाला सांगा की कशी तुमची सुरुवात झाली, म्हणजे काय कशी अपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळाली आणि कशी मग कामं करत म्हणजे डिफरंट प्रोजेक्ट्स मिळत गेले तुम्हाला, त्याच्या बाबतीत थोडं शॉर्ट मध्ये आम्हाला जरा सांगा. माझ्या खरं तर मी स्ट्रगल हा पिरियड कधी बघितलाच नाही. ह्या गोष्टी आपसुक माझ्याकडे येत गेल्या. ओके. म्हणजे मी अगदी पूर्वी, त्याला पण आता किती 30-32 वर्ष झाली, मी एक कायदेविषयक सल्ला वगैरे जो काय यायचं ना पूर्वी, मराठी दूरदर्शन फक्त असायचं तेव्हा, ते लीगल काहीतरी 2 प्रोग्राम जायचे. तो मी एक दिवाळीसाठी स्पेशल प्रोग्राम एपिसोड्स असतात. हा, कोर्टाची पायरी आणि कायदेविषयक सल्ला. हे माहिती पण नसेल तुला, तुझ्या जन्माच्या आधीची गोष्ट असेल कदाचित. अतिशय खूप बोरिंग प्रोग्राम्स असायचे ते दूरदर्शनवर त्यावेळेचे. तर मी वकिली शिकल्यामुळे मला ते प्रोग्राम्स करण्यासाठी मला सांगितलं गेलं होतं, आणि तो दिवाळी स्पेशल मी केला होता. आणि तो खूप सगळ्यांना आवडला होता. त्याच्यामधनं सगळं हे सुरू झालं. मग बीपी सिंग जे दूरदर्शन मध्ये होते, बीपी सिंग नाव होतं, बीपी सिंगनी मला 100 तेव्हा खूप फेमस होती सिरियल त्यावेळची, 100. मग बापू आत्माराम जी भेंडे ते आता नाहीयेत, त्यांनी मला आव्हानसाठी बोलवलं आणि मग मी पाठीवरून कधी बघितलंच नाही. मग जी सुरुवात झाली ती झालीच, की आता मी आहे ती तुमच्या पुढे कशी आहे. सो दॅट इज व्हॉट माय लाईफ हॅज बीन. स्मिताताई, तुम्ही सलमान खान, शाहरुख खान किंवा ऐश्वर्या राय, कॅटरीना कैफ यांच्याबरोबर कामं केलेली आहेत, तर त्यांच्याशी कधी तुमचं संभाषण व्हायचं स्पिरिच्युअलिटी रिलेटेड किंवा काही आत्मसात करणं किंवा काही असं त्याच्या रिलेटेड काहीच कधी किंवा तुम्ही सांगायचा प्रयत्न केला? नाही, 1-2 वेळा ऐश्वर्या बरोबर कधीतरी गप्पा मारताना हा विषय निघालाय, पण असं फार डिटेलमध्ये नाही, कारण तेवढा कोणाला वेळच नसतो. शॉर्ट झाला की प्रत्येक जण आपापल्या रूम मध्ये जातो, तेवढं, आणि त्या फ्रेम ऑफ माइंड मध्ये नसतं. आपण कुठचीही गोष्ट कुठेही नाही सांगू शकत. तुम्ही एखाद्या क्लब मध्ये गेलात, पार्टी असेल, ड्रिंक्स घेतात, सगळे करतात, तिकडे तुम्ही स्पिरिच्युअलिटी बद्दल सांगितलं तर म्हणतील एक चोप्यार. प्रत्येक गोष्टीला वेळ आणि काळ असतो. तर नको तिकडे गोष्टी सांगितल्या तर त्या हिट होत नाहीत, त्या तुमच्या मनापर्यंत पोहोचत नाहीत. तेव्हा प्रत्येक गोष्टीला काळ आणि वेळ असतो. तर ते फिल्म सेट्स इज नॉट द प्लेस फॉर इट. राईट. अध्यात्मविद्येचं तरुण पिढीला तुम्ही काय, म्हणजे त्यांनी करिअरमध्ये ते कसं इम्प्लिमेंट करू शकतात? अध्यात्म हा जो एक आहे तो त्यांच्या करिअर प्रॉस्पेक्टिव्हने किंवा करिअरच्या ह्याच्यात त्याचं कसं इम्प्लिमेंट करू शकतात, त्याच्याबद्दल आम्हाला खरं तर आजच्या युथला ही खूप गरजेची गोष्ट आहे. त्यांना समजवायला हवं की ही गोष्ट खूप तुम्हाला आत्ता खूप जरुरी आहे करणं, कारण तुमचं पुढच्या लाईफवर त्याचा खूपच त्याचा बेनिफिट होणार आहे. अख्खं आयुष्य त्यांचं जायचंय ना. तर आजचं जर युथ, ही जी युवा पिढी आहे ती जर बदलली तर आपण एक पूर्ण दुसरंच जग बघू. आमचा संपला काळ, पण आता हा युवा पिढीचा काळ आहे. आमच्या मैत्रीभूत परिवारामध्ये देखील युथसाठी खूप प्रोग्राम्स असतात, आणि युथना बेसिकली सोशो स्पिरिच्युअल प्रोग्राम्स आवडतात. आमच्या देखील मैत्रीभूत परिवारामध्ये
जो YGPT सेक्शन आहे, युथचा जो सेक्शन आहे, ते ब्लड डोनेशन कॅम्प्स करा, बीच क्लिनिंग करा, प्लास्टिक उचलणं हे करा, हे अशा प्रोग्राम्स मध्ये त्यांना खूप इंटरेस्ट वाटतो. फीडिंग स्ट्रे डॉग्स, ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यात त्यांना इंटरेस्ट वाटतो. आणि जेव्हा तुम्ही अशा गोष्टी करता ऑटोमॅटिकली तुमच्यात इनर ट्रान्सफॉर्मेशन होतं. कारण जेव्हा आपण दुसऱ्यासाठी काहीतरी करतो, दॅट इज अ बेस्ट वे टू बिकम ट्रान्सफॉर्म. आपण दुसऱ्यासाठी काहीच करत नाही. खरंय. कोणी आता तुम्ही जेव्हा पेन मागितला आता आणि मी ते चुकून माझ्या पर्समध्ये ठेवलं, तर ते तू लक्षात ठेवशील आयुष्यभर. हिने माझ्याकडनं पेन मागितलं तर हिने मला परत दिलं नाही, बघ लक्षात ठेव. खरंय. हो, काहीही देताना मी कशाला देऊ, मला काय देणार ती परत? अहम येतो आपला कुठेतरी की नाही, मला माझे. परत काय मिळणार? मी तिची हो. मदत केली तर मला परत काय मिळणार? निस्वार्थ सेवा हा प्रकार कोणाला माहितीच नाहीये. तर ही आमच्या ह्याच्यामध्ये ऍटलीस्ट YGPT हा प्रकार करते, जो निस्वार्थ सेवा करते. ऑटोमॅटिकली त्यांच्यामध्ये ते परिवर्तन होतं. कितीतरी युथ आमच्याकडे कनेक्टेड आहेत, हजारावरी आमच्याकडे कनेक्टेड आहेत. तर ती ही सगळी मुलं आणि अतिशय सुंदर काम करतात, अतिशय सुंदर करतात. आणि पुन्हा इंटरनली स्पिरिच्युअली पण खूप कनेक्टेड आहेत, कारण त्यांच्यात ते परिवर्तन घडलंय. आणि स्मिताताई, आत्ताची जी एक गंभीर परिस्थिती चालली आहे कोविडची, कोरोनाची, तर त्याच्या बाबतीत माझा असा एक प्रश्न आहे की कोरोना पॉझिटिव्ह आणि कोविड याच्यातला डिफरन्स एक्झॅक्टली काय आहे, तो आम्हाला जरा एक्सप्लेन करा. आता हे काय माहितीये का, फिअर सायकोसिस झालंय. करोना पॉझिटिव्ह म्हणजे कोविड नाही, हे एक पहिलं लक्षात घ्यायचं. म्हणजे HIV आणि एड्सचा जो फरक आहे तोच आहे हा. आता जर तू स्वतःला टेस्ट केलंस किंवा मी देखील स्वतःला टेस्ट केलं तरी मी करोना पॉझिटिव्ह होईल, कारण आता ते इतकं झालंय. एसिम्प्टमॅटिक असू शकतात आपण सगळीजण, पण ते कोविड कधी होतं? कोविड होतं जेव्हा तुम्हाला सिम्पटम्स यायला लागतात, घसा दुखणं, सर्दी खोकला, मुख्य म्हणजे ताप येणं. ताप येणं इज अ शुअर शॉर्ट साईन की तुम्ही कोविड आहात, म्हणजे तुम्ही कोविड पॉझिटिव्ह आहात. आता कोविड पॉझिटिव्ह जरी झाला तरी मग तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणं वगैरे आणि तुमच्यावर उपचार होऊ शकतो. कोविड पॉझिटिव्हचा माणूस मरत नाही. हो, हे सगळ्यात महत्वाचं. 0.2% डेथ रेट आहे, 0.2% फक्त. तेव्हा ह्याला घाबरू नका. जी स्वतःची काळजी घ्यायची ती स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे. ते आयसोलेशन करणं, हात धुणं, मास्क लावणं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही इम्युनिटीसाठी तुमचे ते टॅबलेट, झिंक टॅबलेट्स, D3 किंवा होमिओपॅथीची पण हल्ली बरीच मेडिसिन्स आहे. स्वतःची काळजी, इम्युनिटी यू हॅव टू डू. तेवढी आपण ती काळजी घ्यायची. पण त्यांनी कोविड झालं तुम्हाला म्हणजे तुम्ही मरणार असं नाही. त्याच्यातून कोणाला ह्याच्यात जास्त म्हणजे त्रास होऊ शकतो? वयस्क माणसं, किंवा तुम्हाला जर काही आजार असेल तर, म्हणजे कॅन्सर आहे किंवा बाकीचे काही डायबिटीज आहे किंवा इतर काही कुठचे व्हॉट एव्हर आजार असेल, तर तो जर काय आजार असेल तर त्या माणसाने काळजी घ्यायला हवी. पण अदरवाईज तुम्हाला करोना पॉझिटिव्ह हा जो लोकांनी त्याचा मोठा बवंडर केलाय, म्हणजे जास्त करून मीडियानी, इतकी पॉझिटिव्ह लोक आहेत, इतकी पॉझिटिव्ह, पण करोना पॉझिटिव्ह माणसं मरत नाहीत. ते कोविड होईपर्यंत त्याला वेळ लागतो, सगळ्यांनाच नाही होते, सगळ्यांना नाही होत. तेव्हा राईट इन्फॉर्मेशन जर तुम्हाला हवी असेल ना, तर तुम्ही म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ह्या साईटवर जाऊन तुम्ही ही करेक्ट इन्फॉर्मेशन घेऊ शकता. उगाच व्हॉट्सअप मेसेजेसवर विश्वास ठेवणं किंवा मीडिया जे घाबरून ठेवतं त्याच्यावर विश्वास ठेवणं, प्लीज डोंट डू दॅट. आणि घाबरू नका. देयर इज नथिंग टू बी अफ्रेड ऑफ. खरंय. आता म्हणजे इम्युनिटी पॉवर हा सगळ्यात मोठा कन्सर्न आहे या कोरोनाचा. तर ह्याच्यासाठी म्हणजे पहिल्यापासून आपण ऐकत आलोय की आपला एक योगा ही आपल्याला एक भारताला मिळालेली एक खूप मोठी देणगी आहे असं म्हणू शकतो आपण. बाहेरची म्हणजे फॉरेन मधली लोक त्याचा इम्प्लिमेंट करतात किंवा त्यांना जास्त ते त्याच्यावर अभ्यास करतात, त्याला एक प्लॅटफॉर्म देतात, वेबसाईट थ्रू लोकांपर्यंत पोहोचवतात. पण तेवढ्या प्रमाणात भारतात त्याचं हे होत नाही, प्रचार होत नाही. तर ही कुठेतरी खंत वाटते का तुम्हाला? मला खूपच खंत वाटते. तरी योग खूप लोकांनी करतात. योग का? कारण फॉरेन आपलं हे योग आहे बरं का, योगा नाही. योगा वेस्टर्न वर्ल्ड आहे.
हे त्यांनी योगा बनवलंय आणि आपल्याला सगळे सगळे पॉवर योगा, कुंडलिनी योगा, आमका योगा असले प्रकार योगामध्ये नाही आहेत. हो. आपलं जे योग म्हणजे आहे ते प्युअर ते नाही आहेत. हे फॉरेनर्सनी ते सगळं घेतलं, त्यांनी आपल्याला रिपॅकिंग करून आपल्यालाच ते विकलंय. आणि चक्रांविषयी पण तेच चाललंय त्यांचं. ओ माय गॉड. त्यांना जास्त माहिती आहे चक्रासपेक्षा आपल्यापेक्षा, इंडियन्स पेक्षा. आणि याचं सगळं इन्व्हेन्शन इथलं असू इथूनच येऊन शिकतात ते, इथेच येऊन शिकतात. कारण ज्ञान सगळं इथेच आहे, तिथे नाहीये. हे आपल्यालाच कळत नाही, त्याला आपण काय करायचं? हळद जी हळद आहे, आता तुम्हाला माहिती आहे ना, फॉरेनला अमेरिकेमध्ये लाते, टर्मरिक लाते मिळतं म्हणजे हळदीचं दूध. आणि तिकडे केवढं महाग ते विकतात ते टर्मरिक लाते, हळदीचं दूध, कारण तिकडे त्यांच्या जेवणामध्ये हळद नसते. ओके. त्यांच्या जेवणामध्ये सगळं चीज आणि काळं मिरी हे सगळं असत ना. हळद मसाला हा ही फॉरेन वेस्टर्न कल्चरमध्ये नाहीये. नाही, खरंय. आपल्या इथं त्याचा यूज होतो की आपल्या इथून त्याचा उद्गम आहे म्हणता येईल. त्यांना घ्यायचं होतं ते आपले हळद, पण नशीब थँक गॉड की आपल्या गव्हर्नमेंटने ते अलाव नाही केलं त्यांना. म्हणजे लाते टर्मेरिकच्या त्यांच्याकडे कॅप्स्युल्स आहेत. जी आपण गोष्ट रोज जरा कापलं की आपण हळद लावतो, जरा घसा खराब झाला की आपण हळदीचं पाणी पितो, हळदीचं दूध. ही म्हणजे आपला जन्म गेला हे अशा अक्षरशः अशा घरगुती उपाय आहेत हे आपले. हे लाते, टर्मरिक लाते म्हणून मोठं अगदी ग्रँड तिकडे विकतात. एक असं फॅन्सी नाव देऊन त्याला तुम्ही हे केलेलं आहे आणि आपण त्याच्या नावाच्या फक्त मागं जातो, बाकी काही नाही. बेसिक रूट हे जे आहेत ते सगळं आपल्या इथंच आहे. एक्झॅक्टली. म्हणून अल्झायमर्स अमेरिकेमध्ये जितकं जास्त आहे का, कारण हळदीची कमी आहे तिथे. म्हणून आपल्या इथे नाही अल्झायमरचे पेशंट जास्त दिसतात आपल्याला, बट अमेरिकेमध्ये 100% खूप अल्झायमर पेशंट आहेत. त्यामुळे हे टर्मेरिक लाते, टर्मेरिक कॅप्सूल ने सगळं सुरू झालं. स्मिता ताई, या कंटिन्यू. सॉरी, काय बोलत होता? नाही काय बोल. मी विचारत होतो की लाईफ मध्ये एखादी अशी गोष्ट आहे का की तुम्हाला जी चेंज करायची आहे, म्हणजे प्रकर्षाने की ही मला गोष्ट चेंज केल्याशिवाय राहायचं नाही, मला ही करायचीच आहे, अशी कुठली गोष्ट आहे? हो आहे. परिवर्तन ह्युमॅनिटीमध्ये घडून आणायचंच आहे मला. आमच्या मयूर परिवारच्या थ्रू, आमच्या दादाश्रीजींच्या थ्रू मला हे परिवर्तन, आणि त्याच्यात म्हणजे अर्थात अख्ख्या ह्युमॅनिटीचं मी नाही करू शकत, पण त्याच्यात माझा सहभाग बराचसा व्हावा, असावा, आणि तो आहे. मी माझ्या परीने प्रयत्न करते. पण मी मरायच्या आत बरीचशी लोक ट्रान्सफॉर्म झालेली मला पाहिजे. हा डेफिनेटली माझा एक आहे. बाकीच्या गोष्टी काय, त्याला काय अर्थ नाही चेंज करणं. स्मिताताई, काही म्हणजे आता तुम्ही इंटरनॅशनल, नॅशनल लेवलला कॉर्पोरेट इव्हेंट्स असतात, म्हणजे जिथं तुम्ही अवेअरनेस, स्पिरिच्युअलिटीचा अवेअरनेस करता, तर तिथं तुम्हाला काय म्हणजे जेव्हा ते सगळं सेशन होतो, सेशन झाल्यानंतर बॅकस्टेजला जेव्हा ती लोक येतात, तुमच्याशी संवाद साधतात, तर तेव्हा काय तुम्हाला म्हणजे असं वाटतं का की आपण खरंच काहीतरी करतोय आणि लोक ते एक्सेप्ट करतात, अशी कुठं भावना असते का तुमची, किंवा तुम्हाला वाटतं का की मोठा इगो नाहीये माझा बाळा. माझ्यामुळे एवढी लोक बदलतील, माझ्यामुळे त्यांना, मी माझं काम करते, त्यांना जे वाटायचं, त्यांना हवी असेल मदत तर मी आहेच, असतेच, सगळ्यांसाठीच आहे. मी सगळ्या प्लॅटफॉर्मवर आहे. पण कसं वाटलं तुम्हाला, बरं वाटलं का, छान वाटलं का, ह्या भानगडीत मी नाही पडत. बरोबर आहे. तुमचं फक्त शेअरिंग, नॉलेज शेअरिंग. राईट. तुम्हाला आम्ही स्पिरिच्युअल गुरु म्हणू शकतो का? नाही, नॉट एट ऑल. आय कॅन बी अ गाईड, आय कॅन बी अ कोच, पण नो गुरु. कारण तुम्हाला सांगते, गुरु म्हटलं म्हणजे गुरु तत्व तुमच्यात यायला हवं. जशी पंचतत्व आहे तसं आणखीन एक तत्व आहे ज्याला आपण गुरु तत्व म्हणतो. आणि ते गुरु तत्व जेव्हा तुमच्यात येतं तेव्हा तुम्ही गुरु म्हणण्याच्या लेवलची येता. आणि गुरु म्हणजे जो दुसऱ्याला ट्रान्सफॉर्म करतो स्वतःहून, त्याच्यात त्या गुरुमध्ये ती क्षमता असते, ते तुमचे चक्रास बॅलन्स करतात, ती पॉवर असते, ती क्षमता असते, तरच तुम्ही गुरु म्हणून स्वतःला म्हणू शकता. जो उठतो तो गुरु नाही. प्रत्येक माणूस गुरु नाही होऊ शकत.
कारण ह्या सगळ्या गोष्टी आज मी पण मोठा टिक्का लावेन आणि मोठ्या हे सगळं मला सगळ्यांना मी सांगेन सगळ्यांना बाबा मला तुम्ही म्हणायला सुरुवात करा वगैरे हे असले प्रकार मला नको. आय एम नॉट इंटरेस्टेड इन ऑल दॅट. स्मिताताई, तुमच्या थोडंसं आम्हाला घरचं वातावरण वगैरे म्हणजे तुमचे मिस्टर जे खूप मोठे लॉयर आहेत किंवा त्यांचं एवढं काम आहे, तर असंच पूर्ण वेगळं म्हणजे तुम्ही स्पिरिच्युअलिटीकडं ते असं लॉ आणि ह्याच्यामध्ये तर तुमच्या मुलांचं कसं म्हणजे ट्युनिंग असतं तुमच्याशी की अरे माझा अख्खी फॅमिली पूर्ण फॅमिली स्पिरिच्युअल आहे. माझे मिस्टर मैत्रीबोध परिवारमध्ये ट्रस्टी आहेत. त्यांनी देखील सगळे प्रोसेसेस केलेत. माझी मुलं कनेक्टेड आहेत. माझा धाकटा मुलगा तर ऍक्च्युली युथचे प्रोसेसेस घेतो आणि लीगल डिपार्टमेंट एमबीपीचं मैत्रीबोध परिवारचं लीगल डिपार्टमेंट तो सांभाळतो. माझी सून स्वतः बोध वगैरे हे सगळे क्लासेस घेते स्वतः. सगळी जण आम्ही ह्याच्यामध्ये आहोत. तेव्हा असं नाहीये कोणी की ते लॉ मी पण केलंय पण मी तो प्रॅक्टिस नाही करत. सो लॉयर असा, तुम्ही डॉक्टर असा, तुम्ही ऍक्टर असा, तुम्ही कोणी असा, पण माणूस शेवट माणूसच आहे ना. खरंय खरंय, ते तर आहेच. त्याच्याशी माझं कनेक्शन आहे, माणसाशी. तुम्ही काय आहात आणि तुम्ही लॉयर आहात म्हणजे मला तुमच्याकडनं फायदा होईल, तुम्ही डॉक्टर आहात तुमच्याशी फ्रेंडशिप ठेवायचं, तू मीडियाचा माणूस आहे म्हणजे मला केवढा मोठा मीडियाचा प्रसार आहे म्हणून मी तुझ्याशी फ्रेंडशिप ठेवायची. नो, दॅट इज नॉट करेक्ट. स्मिताताई, तुम्ही फिल्म इंडस्ट्रीमध्ये म्हणजे हे सगळं ग्लॅमरस वर्ल्ड आहे, शो ऑफचं वर्ल्ड आहे ज्याला आपण म्हणतो, तर ते त्याच्यात राहणं प्लस तुम्ही हे स्पिरिच्युअलिटीकडे राहणं, तर हे खूप चॅलेंजिंग गोष्ट आहे. म्हणजे ती ऍक्च्युअल इम्प्लिमेंटेशन करायला गेलं तर खरंच खूप अवघड आहे. तर ते तुम्ही कसं त्याचा बॅलन्स करता आणि कसा बॅलन्स हे मी अगदी पहिल्या वर्षापासून स्पिरिच्युअलिटी मध्ये असल्यामुळे मला ह्या गोष्टी सहज जमत गेल्या ऑटोमॅटिकली. मला त्याच्यासाठी प्रयास नाही करायला लागत. मला ते बॅलन्स ठेवायचं त्याच्यासाठी प्रयास नाही करायला लागत. मी माझ्या इनर सेल्फशी खूप कनेक्टेड आहे. त्यामुळे बाहेरच्या जगात काहीही झालं, एवढे फिल्म हिट झाले किंवा माझं एवढं कौतुक झालं नाही झालं, ही फिल्म हिट झाली, ही फिल्म, ह्याचा माझ्यावर आतमध्ये अजिबात परिणाम होत नाही. बाहेर लोक माझं कौतुक करतात तर मला बरं वाटतं, छान वाटतं. आय एम थँकफुल टू दॅट. आय एम हॅपी, आय एम थँकफुल टू दॅट. पण त्याच्यामुळे माझं आतलं जे आहे ते संतुलन बिघडत नाही. खरंय खरंय. आणि ते बिघडून जर ते बिघडलं म्हणजे मी जर डिप्रेशन मध्ये गेली, मला तर माझ्याकडे आता फिल्म्स नाहीये काय सुद्धा, माझ्याकडे आता काम नाही काय सुद्धा, म्हणून मग मी काय करायचं, बसून दारू ठोसायची, बसून सिगरेटी फुकायच्या, जे होतं नॉर्मली लोक जे फ्रस्ट्रेशन मध्ये येतात ते करतात. मग माझ्या स्पिरिच्युअलिटीचा उपयोग काय रे बाबा. खरंय खरंय. जे परिवर्तन आतमध्ये, एवढी इन्सिक्युरिटी लाईफ मध्ये, कोणीतरी वरचा आहे जे तुमची काळजी करणारा आहे ना. तुम्ही रात्री झोपता तेव्हा बिछाण्यामधनं खाली पडत नाही, कोणतरी तेव्हा तुमची काळजी घेतं ना. तेव्हा जरा तर विश्वास ठेवा त्याच्यावर. त्यांनी चोच दिले तर चारा देणार की नाही. ऑब्व्हियसली. स्मिताताई, एवढी आता म्हणजे नेगेटिव्हिटी आता पण चालली आहे, म्हणजे चॅनल्सवर, न्यूज चॅनल्सवर म्हणा किंवा याच्यावर म्हणा, तर ह्याच्यात माणसाने पॉझिटिव्ह कसं राहायचं, म्हणजे काय काय गोष्टी त्यांनी केल्या पाहिजेत की तो पॉझिटिव्ह राहील आणि स्वतःला, कारण की बऱ्याच जणांचं असं झालंय की घरात राहून पण ते असे एक वेगळं त्यांचं नेचर झालेलं आहे, कुठं मग हिंसाचार चालू आहे, रोज आपण वाचतोय त्याच्या बाबतीत. तर ह्याच्या रिलेटेड तुम्ही काय सांगा की पॉझिटिव्ह कसं राहायचं. पॉझिटिव्ह कसं राहायचं ह्याला एकमेव फक्त मार्ग आहे, तिथे तुम्ही काहीतरी कुठेतरी जप म्हणा, मेडिटेशन म्हणा किंवा ह्याच गोष्टी तुम्हाला पॉझिटिव्ह ठेवू शकतात. कारण बाहेर काही असं नाहीये की तुम्ही फिल्मला जा, थोडंसं मन रमवा किंवा काय, तो प्रकारच नाही. तेव्हा आता ही जी परिस्थिती आहे ही आपली नॉर्मल परिस्थिती आहे. अशीच परिस्थिती बरेच दिवस, कदाचित एखादं 2 वर्ष तशीच परिस्थिती राहणार आहे. तर त्रागा करून घेण्यात त्याला पॉइंट नाहीये. पण जर तुम्ही स्वतःला विचारलं की मी ह्या परिस्थितीमध्ये काय करू शकते, तर तुम्हाला त्याची उत्तरं मिळतील. मारामारी करून, भांडण करून, फ्रस्ट्रेशन करून तुम्हाला काहीही मिळणार नाही. खरंय खरंय.
मग पॉइंट डुईंग इट. म्हणजे त्रागा मला मला अगदी पूर्ण माहिती आहे की काय परिस्थिती असेल लोकांची, काय 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 डेली वेजेस जी लोक आहेत त्यांना. पण बरेच वेळा मी असं बघितलं की तुम्ही मदत मागत नाही. तुमचा प्रॉब्लेम खरं जर असेल तर तुम्ही सांगा कोणाला तरी, माझा हा प्रॉब्लेम आहे, मला कोण मदत करू शकेल का. राईट. आता मदत माझ्याकडे पण आहेत आमचे टेलर्स वगैरे, बरेच बिचाऱ्यांचे पण प्रॉब्लेम आहे. त्यांनी आमच्याकडे मदत मागितली, आम्ही त्यांना सांगितलं. म्हणजे ओळखीची माणसं तुमची असतील त्यांना त्यांच्याकडे मदत मागा ना, कुणाकडे सांगा की माझा हा प्रॉब्लेम आहे. राईट. एक्झॅक्टली. सो माझा प्रॉब्लेम आहे हे जेव्हा तुम्ही दुसऱ्याला सांगाल तेव्हा तुम्हाला त्याची उत्तरं मिळतील. स्वतःच आतमध्ये मारामारी करून, भांडणं करून, घरच्या लोकांची त्रागा करून, दॅट इज नॉट दी आन्सर. कारण ही वेळ अशीच आहे सगळ्यांसाठी. तुम्ही एकटे नाही आहात ना. नाही. अख्खं खरं. जग, अख्खं जग, म्हणजे असं पण नाही की इंडिया, मुंबई वगैरे असं पण नाहीये. अख्खं जग. अख्खं जग आज खूपच. एक्झॅक्टली. फॉरेनला पण अशीच डेली वेजेस वाले लोक असतील ना कुठेतरी आउट ऑफ इंडियामध्ये, त्यांचा पण तोच प्रॉब्लेम असेल. खरंय. खरंय. तर ह्याच्यामधनं मार्ग काढायला हवे. आपली जी कठीण परिस्थिती असते त्याच्यामधनं मार्ग आपण काढतो. स्वतःला विचारा, डोकं शांत ठेवून विचारा, मी ह्या परिस्थितीमधनं काय करू शकतो. तुम्हाला नक्कीच उत्तर मिळेल. ओके. खरंय. थोडस फिल्म इंडस्ट्री रिलेटेड विचारतोय आता. वेब सिरीज कुठली करायला आवडेल का तुम्हाला? वेब हो, सिरीज आय वुड लव्ह इट. मला खूप इंटरेस्ट आहे वेब सिरीज मध्ये. आहे का त्याच्याकडे काही ओपनिंग? मी आता करते. मला आवडेल. म्हणजे माझं खरंच आता सध्या कारण काय का सांगते वेब सिरीज का, एक तर टॉपिक्स त्यांचे ते सास बहु टाईप टॉपिक्स नसतात. त्यांचे टॉपिक्स खूप वेगळे असतात, त्यांना थोडंसं फ्रीडम असतं तिथे. आणि दुसरं, जे सिरियल मध्ये जी सकाळी जी बॉन्डेड लेबर सारखं काम करायला लागतं, ते सकाळी 8 वाजल्यापासून रात्री, ते माझ्याच्याने आता होणार नाही. तसं वेब सिरीज मध्ये थँकफुली सीझन वाईज असतं. तेव्हा तुम्ही थोडे दिवस तेवढं काम करा, मग रिलॅक्स व्हा, मग परत दुसरा सीझन आला की तेव्हा टाइम वाईज ऑल्सो इट इज मच बेटर. आय वुड लव्ह टू डू वेब सिरीज. मला खरंच इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये, वेब सिरीज किंवा एखादा वेब सिनेमा. आणि काही चित्रपट वगैरे केलेले आहेत का, म्हणजे जे अजून अनरिलीज आहेत वगैरे, किंवा काही या मी प्रोजेक्ट्स येत आहेत? इनफॅक्ट हे सुरू व्हायच्या आधी मी गुजराती पिक्चर अहमदाबादवरनं मी 18 तारखेला बरोबर परत आले आणि 22 तारखेला हे सगळं सुरू झालं. हो. तो गुजराती म्हणजे पिक्चर कम्प्लीट. सुवर्णमध्य गाठलं. हा काय बरोबर टायमिंग गाठलं तुम्ही ते. एक्झॅक्टली. आहे ना, काळजी करणार आहे तेव्हा मला त्याची टेन्शन नाही ना. तर मी तिकडेच अडकून पडले असते अहमदाबादला इतके दिवस. पण म्हणजे तो एक गुजराती पिक्चर मी आताच नुकताच करून आली आहे. पण ते आता त्याचं एडिटिंग आणि बाकीचं डबिंग कधी होईल परमेश्वर जाणे. ओके. नीताताई, तुमच्याकडं गौरी हा फेस्टिवल खूप मोठ्या प्रमाणात साजरा होतो आणि तुम्हाला त्याची खूप आवड पण आहे. आणि 150 वर्ष ते 160 वर्षाची तुमची परंपरा आहे. तर बरीच माहिती ते काढतेस. काय आहे? बरीच माहिती त्याच्याबद्दल काढते. आपल्याला हो, ही खूप जुनी परंपरा, इतक्या वर्षांची परंपरा आहे ही गोष्ट खरी. आता ह्या वर्षी आमचा थोडासा प्रॉब्लेम, म्हणजे प्रश्न हाच होता. त्या दिवशी मी माझ्या नवऱ्यावर आम्ही तेच डिस्कस करत होतो की त्याला तेरडा लागतो, राईट, गौरीला. आणि ती बरोबर. वसईची ती लोक येतात, ती तेरडा घेऊन येतात. आता ह्या वर्षी त्यांना कसं जमणार आहे वसईवरनं यायला? जर तेरडा आला नाही ओके. तर गौर कशी बांधायची त्याचाही आम्ही विचार केलाय. जर तसं जर नाही झालं तर मग बांबू मिळतो सगळीकडे, हा, ते आहे. बांबू इझिली अवेलेबल आहे. तर बांबूची प्लांट्स घेऊन त्याला गौर बसवावी तर लागेल. पण ह्या राईट. वर्षी आम्ही लोकांना बोलवणार नाही आहोत, हे निश्चित. खरंय. सोशल डिस्टन्सिंग पण पाळलं पाहिजे. आणि 100% ऍज अ सिटीझन तुम्हाला तेवढं हेच करायला हवं. आता लोकांकडे गणपती येतात, तर गणपती वगैरे तुम्ही बंद नाही करू शकत, ही प्रथा जी त्यांची जुनी प्रथा आहे ती. पण गणपती करणारे पण हवेत ना आता. हो, खरं. आणि किती लोक सोडून गेले, 3 लाखाच्या वर इकडनं मुंबईवरनं सोडून परत त्यांच्या गावी गेलेत, ते पण झालं ना. तर आता ही गणपती मूर्त्या बनवणारी लोक पण आहेत नाही आहेत माहिती नाही. राईट. तर तसं जर असेल तर तुम्ही ह्याचा गणपती बनवू शकता, हळदीचा, हळद हे करून हळदीचा गणपती, मातीचा, असा तुम्ही शास्त्र म्हणून तो गणपती ठेवू शकता. म्हणजे तुमची ती खरंय. प्रथा सुटणार नाही. कारण गणपती बनवणारच नसतील तर तुम्ही गणपती आणणार कसे? कसे? डेफिनेटली.
मग ते त्याच्या सगळ्यात काहीतरी पर्याय शोधायलाच हवा. जर ती प्रथा असेल तर ती मोडू शकत नाही. मग ते शास्त्र, आम्ही पण तसंच करणार गौरीला शास्त्र. नाही. त्याला म्हणजे इलाज. मला वाटतं 150 वर्षात पहिल्यांदा अशी परिस्थिती येत असेल की कुठेतरी मनात पण एक खट्टूपणा नाही असेल नाही, की अजिबात नाही. परमेश्वराच्या बाबतीत माझ्या मनात कधीच खट्टूपणा, कारण तो परमेश्वर पनिश करत नाही. त्यांनीच तर घडवून आणलं हे सगळं. खट्टूपणा खरंय, कशाला यायचा? अशी परिस्थिती, ह्या परिस्थितीत आम्ही तुझ्यासाठी एवढं करतोय, खरंय. खट्टूपणा कशाला यायचा? असं तुम्ही गिल्ट बिल्ट ईश्वराच्या बाबतीत कधीच ठेवू नये. खरंय. कधीच नाही. कधीच नाही. तो कधीच तुम्हाला पनिश करणार नाही. कधीच तुमच्यावर राग, अरे बापरे हिनी ही प्रत्येक वेळेस एवढं मोठं गाजावाजा करते, यावेळेस तिने तसंच काहीतरी थातूर मातूर केलं, असं कधीच त्याच्या विचार मनात येत नाही. ते तुमच्या विचारात येत, तुमचं परसेप्शन. खरंय. आणि ते आपण सगळं म्हणजे प्राणप्रतिष्ठापना करणं हे इम्पॉर्टंट असतं. मग बाकीचे जे डेकोरेशन किंवा हे ते आपण एक्झॅक्टली. स्वतः केलेलं. ते एक्झॅक्टली. काय ते आपल्याला देव दुसऱ्यांना सांगत दाखवण्यासाठी असतो तो गाजावाजा सगळा. खरंय. खरं आहे ना? हा. तर खरंय. दुसऱ्याला, पण तो ठीक आहे, मला आवडतं ते, कारण शुअर आमच्या गौरीला पण ते आवडतं. लोक येतात तेवढी तिचा आशीर्वाद घ्यायला वगैरे हे सगळं. पण ह्या वर्षी ते नाही. आपण मानसपूजा तर करू शकतो ना. खरंय. डेफिनेटली. मग तोडगा काहीतरी काढायलाच हवा. फालतू वाटतं काय? स्मिता ताई, क्वारंटाईन मध्ये कुठली फिल्म बघितली आहे का, की फिल्म बघितली का, आणि बघितली असेल तर ती कुठली आवडली एखादी फिल्म? मी चांगल्या चांगल्या सिरियल्स बघितल्या खऱ्या. फिल्म्स पेक्षा मी बुद्धाची सिरियल आहे ती मी बघितली. ती 52 एपिसोड येते. ते बरेच दिवस माझे गेले त्याला. मला ती खूप आवडली. नंतर संत ज्ञानेश्वर वूटवर संत ज्ञानेश्वर आवाज म्हणून सौरभ गोखलेंनी संत ज्ञानेश्वरचं काम केलंय. ओके. ती सिरियल म्हणजे मला भयंकर आवडली. मला ज्ञानेश्वर पहिल्यापासून खूप आवडतं, म्हणजे ते खूप जवळीक मला वाटते त्यांच्याशी. तर ते मी पाहिलं. म्हणजे असे गोड खूप छान छान फिल्म्स मी पाहिल्या. ओके. अशा म्हणजे मला ते व्हायलन्स आणि ते सगळं मला नाही बघायला आवडत. पुन्हा मी युट्यूबवर बरेच ह्या लोकांचे श्री एमचे व्हिडिओज बघते. मुजी बाबा म्हणून आहेत, त्यांचे व्हिडिओज मी बघते. त्यांचे जे स्पिरिच्युअल व्हिडिओज आहेत ते सगळे, ते मला बघायला आवडतात. त्यांचे चिकार आहेत, म्हणजे तुमचा अख्खा वेळ छान जातो. वेदास आणि उपनिषद बद्दल त्यांचं खूप छान सांगणं आहे, तर ते मला आवडतं ऐकायला. तर ते मी ऐकते. तर असलं काय काय करत बसते मी दिवसभर, जेव्हा माझा वेळ म्हणजे वेळ मिळतो मला मध्ये तेव्हा. म्हणजे तुमचा सगळा वेळ सत्कारणी लावता तुम्ही तर. असंच करायला पाहिजे आता. खरंय. वेळ, ते तर आहे. इतका वेळ आहे आपल्याकडे. इतके दिवस आपण म्हणतो माझ्या वेळ नाही, मला वेळ नाही, मला हे करायला वेळ नाही. ते आता वेळ तुमच्याकडे आली आहे ना चालून, खरंय. मग ती आली. सत्कारणीच लावा. आता वेळ वाया घालवू नका, कारण ही वेळ परत येणार नाहीये. परत येणार नाही. स्मिताताई, थँक्यू सो मच. आज तुम्ही आलात, एवढ्या मनमोकळ्याप्रमाणे आपण गप्पा मारल्या. आपण कुणाचेही प्रश्न घेतले नाहीत ना, बाय द वे. एवढे लोकांनी प्रश्न विचारलेत. पण प्रश्न आता आय गेस 1-2 मिनिटं घेऊ का, मग 1-2 मिनिटं. गुड कॉमेडी वॉच करायला सांगितलंय मला कोणीतरी. प्लीज सजेस्ट सम नेम्स ऑफ गुड कॉमेडी आय वॉच. मयुरी. या मयुरीचं मगाशी पण एक तिने आपल्याला सांगितलं की ती न्यूयॉर्क मध्ये, न्यूजर्सी मध्ये, सॉरी, हा, न्यूजर्सी मध्ये आहे. आणि ती म्हणली की खूप नेगेटिव्हिटी आहे बाहेरच्या परिस्थितीत, म्हणजे बाहेर आता, तरी मी खूप पॉझिटिव्ह राहतेय. तर म्हणजे खरंच अप्रिशिएटिव्ह गोष्ट आहे ही, मयुरी. आणि स्मिताताईंसारखे आपल्याकडं लोक पण आहेत जे आपल्याला एवढं गाईड करू शकतील पॉझिटिव्ह राहण्यासाठी, स्वतःला वेळ देऊन अजून काहीतरी प्रोडक्टिव्ह गोष्टी करण्यासाठी. अब्दुल म्हणून आहे, स्मिताताई So अजून Mayuri, आपण you're from New Jersey. Can you suggest some good comedy? I will watch it for sure. I would like to watch काहीतरी गुड कॉमेडी असेल तर. आणि ऑनलाईन जर पॉझिटिव्ह राहायचं असेल तर ऑनलाईन बोध हा तुम्ही करू शकता. मोटिवेट राहायचं असेल तर कसं राहायचं, म्हणजे त्याच्या बाबतीत ते एक भव्यदीप पाटील म्हणून एक प्रश्न विचारतात. आय लव्ह मोटिवेटिंग पीपल. हा, तिला पण मयुरीला तर मोटिवेट
ऍक्शन हे स्वतःच, जसं मी म्हटलं, ही जर्नी तुमची स्वतःची आहे. तुम्ही जर त्रागाच करायचं ठरवला, तुम्ही नेगेटिव्हच करायचं ठरवलं, तुम्ही सारखं सारखं ह्याच्यामध्येच सारखं गुंतत राहिला तुमचं माइंड, तर हू कॅन हेल्प यू? यू हॅव टू ब्रेक दॅट पॅटर्न, आणि ते तुम्हीच करू शकता. खरंय खरंय. की बस झालं, मी आता न्यूज बघणार नाही, मी आता हे असलं फालतू काही करणार नाही, माझं मन मी वळवणार चांगल्या गोष्टींसाठी. आय विल सी सम पॉझिटिव्ह थिंग्स, आय विल डू समथिंग पॉझिटिव्ह. खरंय. आपल्याला अजून एक प्रश्न आहे की तुम्ही स्वतःला मोटिवेट कसं ठेवता? हे असंच करून, एवढं रास बोलणं आता झालं तरी मी तुम्हाला सांगितलं की मी काय काय करते ते. हो. हं. अजून आपण प्रश्न घेऊयात. बुद्धा सिरीजचं तुम्ही जे मेन्शन केलेलं आहे तर थोडंसं डिटेलमध्ये मेन्शन करा, आपल्या प्रेक्षकांना त्याच्या बाबतीत बुद्धाची सिरियल जाणून. आहे नेटफ्लिक्सवर, बुद्धा म्हणून. नेटफ्लिक्सवर ती सिरियल आहे, बुद्धा म्हणून. ओके. ती आली होती आपल्या ह्याच्यावर होती, म्हणजे दूरदर्शन कुठच्या तरी चॅनलवर यायची ती सिरियल दर रविवारी. बुद्धाची फार छान आहे, मला तरी खूप आवडली, कारण मला असल्या सिरियल्स वगैरे बघायला जास्त आवडतात, आणि बुद्धा वगैरे विषयी जास्त लोकांना माहिती नाहीये. सो आय एन्जॉयड वॉचिंग इट. ओके. अजून एक प्रश्न आहे आपल्याला. मॅम, डू यू नो अबाउट ब्रह्मकुमारी? ब्रह्मकुमारी बद्दल तुम्हाला काही माहिती आहे? ब्रह्मकुमारी एक दुसरी सोशल ऑर्गनायझेशन, जवळजवळ 90 वर्ष जुनी सोशल ऑर्गनायझेशन आहे, खूप मोठी ऑर्गनायझेशन. इट्स अ व्हेरी गुड ऑर्गनायझेशन. तुम्ही तिकडे देखील, आता तिकडे आय डोंट नो त्यांचं ऑनलाईन काय चाललंय की नाही, पण कनेक्ट एनिवेअर ऍज लॉंग एज यू कॅन चेंज युअर सेल्फ. ओके. स्मिता मॅम, तुम्हाला काही माहिती आहे की ब्रह्मकुमारीचं काय कसं चालतं किंवा नाही, तुमच्या नाही? ओके. मला फारशी माहिती नाही त्यांच्याबद्दल. त्यांनी मला एक दोनदा, माउंट आबूला त्यांचं मेन सेंटर आहे, त्यांनी मला एक दोनदा तिकडे टॉक द्यायला बोलवलं होतं, तेव्हा मी गेले होते, पण मला फारसं त्यांचे जे काही प्रोसेसेस वगैरे आहेत ते मला जास्त माहिती नाही. राईट राईट. आपल्याला एक वर क्वेश्चन येऊन गेलाय. हाऊ इझी आर यू विथ प्लेइंग नेगेटिव्ह कॅरेक्टर्स? हाऊ इझी आर यू? ओ, आय लव्ह प्लेइंग नेगेटिव्ह कॅरेक्टर्स. मला खूप आवडतात नेगेटिव्ह कॅरेक्टर्स करायला, कारण हे सारखं पॉझिटिव्ह तर मी आहेच, तर नेगेटिव्ह कॅरेक्टर्स कडनं एक तो हे पण मी करू शकते, दॅट इज ऑल राईट. अजून आय डोंट नो, बट आय लव्ह डुईंग नेगेटिव्ह कॅरेक्टर्स. असं काय, सो इट्स अ कॅरेक्टर, इट्स अन ऍक्टिंग. फायनली खरं ऍक्टिंग. आय एम नॉट अ नेगेटिव्ह पर्सन, सो आय वॉच माय सेल्फ की अरे वा क्या बात आहे. मग मला कोण नेगेटिव्ह मध्ये फार घेत नाही रे. आणि अजून एक प्रश्न आपल्याला होता की तुमचा सलमान बरोबर आणि शाहरुख बरोबर काम करायचा अनुभव कसा होता? वर गेला तो प्रश्न. काय अप्रोच? सलमान बरोबर आणि शाहरुख बरोबर काम करायचा अनुभव कसा होता? अतिशय चांगला. ती पण माणसंच आहेत हो आपल्यासारखी. ते शाहरुख किंवा सलमान म्हणून त्याला काही शिंक फुटलेली नाहीये. तुमच्या आमच्यासारखीच माणसं आहेत ती. माणसं ते तर आहेच. एव्हरीबडी इज व्हेरी नाईस ऑन द सेट. एव्हरीबडी इज व्हेरी नाईस. ओके, राईट. स्मिताताई, तुमच्या पुस्तक प्रदर्शनाच्या वेळेस, प्रकाशनाच्या वेळेस सचिन तेंडुलकर आला होता. तर त्याच्याशी तुमचं ट्युनिंग कसं आहे आणि त्याच्याबद्दल थोडंसं सांगा ना आम्हाला. त्याला मी पर्सनली फारशी ओळखत नाही, पण माझे मिस्टर बिकॉज ऑफ लॉयर, ते काहीतरी लिगल वर्क होतं, त्यामुळे आमची तेव्हा सचिनची जास्त छान ओळख झाली होती. आणि त्या आय एम व्हेरी थँकफुल टू हिम की तो माझ्या ओपनिंगला सचिन तेंडुलकर आला होता. आय एम रिअली थँकफुल, कारण मला फिल्मी लोक मी आणू शकले असते, पण मला माझं स्पिरिच्युअल बुक आणि ते कुठेतरी ते कोरिलेशन झालं नसतं समहाव. तेव्हा सचिन हॅड कम फॉर इट. आय वॉज व्हेरी व्हेरी थँकफुल. म्हणजे तेवढंच माझं हे होती त्याच्या बरोबरची काय इंटरॅक्शन, दॅट्स ऑल. बट आय एम रिअली थँकफुल फॉर दॅट. ओके. स्मिता मॅम, हा एक प्रश्न अजून होता आपल्याला की ऐश्वर्या राय बरोबर पण तुम्ही काम केलेलं आहे, तर तो अनुभव कसा होता? अंकुरचा प्रश्न होता आपल्याला. अनुभव, ऐश्वर्या राय जेव्हा आम्ही हम दिल दे चुके सनम केलं होतं तेव्हा ती एवढी मोठी स्टार नव्हती झाली होती. त्याच्या आधीचे तिचे बरेचसे फिल्म फ्लॉप होते. तिच्याबरोबर मी 2-3 सिनेमे केले. देवदास पण झाला, आणखीन एक होता तो
राधे श्याम सीताराम असा काहीतरी होता, पण तो आला नाही, म्हणजे तो पिक्चर आलाच नाही, बाहेरच नाही आला तो. असे 2-3 माझे पिक्चर्स तिच्या बरोबर मी केले होते. सॉरी टू इंटरप्ट यू सुद्धा मॅम, आपलं टाइम संपतोय. मला वाटतं त्यांचं